शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी आनंदाची बातमी. कापसाच्या भावात सातत्याने तेजी वाढ होताना दिसत आहे. जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे बाजारभाव. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे, परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सध्या खूप हाल होताना दिसत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी कांद्याच्या संदर्भात भरपूर बातम्या आहे. एक महत्त्वाची बातमी सांगतो, त्यानंतर कापसाचे भाव सांगतो. मित्रांनो, कांद्याचे दर कोसळल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनाच कोंडले. सटाणा बाजार समिती समोर ट्रॅक्टर उभा करून शेतकऱ्यांचे आंदोलन. होय शेतकरी मित्रांनो, कांद्याचे दर कोसळल्याने खूप गंभीर परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी होताना दिसत आहे. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी दिनांक 8 कांद्याला अवघा 50 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना कोंडून घेत तीव्र आंदोलन केले. बागलाण तालुक्यातील करे येथील शेतकरी जितेंद्र साळुंखे यांनी आपला कांदा विक्रीसाठी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत आणला होता. मात्र लिलाव प्रक्रियेदरम्यान त्यांच्या कांद्याला केवळ 50 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाल्याचे समोर आले आहे. हा दर ऐकताच उपस्थित शेतकरी संतप्त झाले. आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले असताना बाजारातही योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी मात्र यावेळेला व्यक्त केली आहे. 3 दिवसापूर्वी 300 रुपये इतका दर मिळाला असताना आता मात्र केवळ 50 रुपये दर मिळाल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकरी जितेंद्र साळुंखे, अनिल साळुंखे, तेजस देवरे, नाना साळी यांनी कांद्याने भरलेला ट्रॅक्टर बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभे केले. यावेळी बाजार समितीमधील संचालक, व्यापारी व प्रशासन यांना जाब विचारण्यासाठी गेले असता बाजार समितीचे लोखंडी गेट बंद करून येत कर्मचाऱ्यांना 2 तास डांबून ठेवण्यात आले. पोलिसांना पाचारण करण्यात आल्यावर 175 दर देण्याचा तोडगा निघाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मित्रांनो, वळव्या कापसाच्या भावाकडे. पुलगाव येथे जास्तीत जास्त कापसाला 10,000 पर्यंत भाव जाताना दिसत आहे. कापसाचे बरे आहे. वर्धा येथे मित्रांनो 150 क्विंटल आवक होऊन 9,100. हिंगणघाट येथे जास्तीत जास्त 9,900 रुपये. भिवापूर या ठिकाणी जास्तीत जास्त 9,590 रुपये. त्यानंतर उमरेड 9,350 रुपये. त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त या ठिकाणी 8,300 रुपये. त्यानंतर समुद्रपूर या ठिकाणी सुद्धा 10,000 पर्यंत कापसाला भाव गेला. त्यानंतर सावनेर 8,100 रुपये. त्यानंतर अमरावती 9,200 रुपये. त्यानंतर मित्रांनो चिखली बुलढाणा 7,700 रुपये. तर पांढरकवडा यवतमाळ 8,900 रुपये. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. दररोजचे शेतीविषयक बातमी बघायला मिळेल. धन्यवाद.